त्यावेळेला महाराष्ट्र पुढे पाठी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित असलेले ज्येष्ठ पत्रकार तसेच दैनिक नवप्रभाचे माजी संपादक श्री सुरेश वाळवे या कार्यक्रमास खास उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे खास आमंत्रित म्हणून लाभलेले ज्येष्ठ समाज कार्यकर्ते व लोकप्रिय नेते श्री सुधीर कांदोळकर हे या कार्यक्रमास जातीने उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच समाजवादी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शंभूभाऊ बांदेकर या कार्यक्रमात व्यासपीठावर आहेत. या कार्यक्रमात त्यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार यज्ञनाथ थत्ते यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. ते ज्येष्ठ पत्रकार, नाट्य कलाकार, नाट्यलेखक, नाट्य दिग्दर्शक तसेच निर्माता आणि शब्दशास्त्राचे संपादक अशा विविध रंगाने परिपूर्ण असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे श्रीयुत कमलाकर उमरसकर. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ज्यांचा सत्कार होणार आहे तेही असेच अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे एक ज्येष्ठ नाट्यकर्मी, नाट्यलेखक, दिग्दर्शक तसेच निर्माता आणि महिलांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी समाजवादी संघटना महिला आघाडीचे सल्लागार म्हणून ते कार्यरत असलेले श्री ध्रुव गुडाळकर. या सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित समाजवादी संघटनेच्या विविध शाखेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या आणि बंधू भगिनी, मी या कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांचे फुलांनी स्वागत करण्यासाठी मी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा सौ दीप्ती गुडाळकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुरेश वाळवे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. कार्यक्रमाचे खास आमंत्रित श्री सुधीर कांदोळकर यांना पुष्पगुच्छ देतील सौ रेश्मा बोरसकर. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच समाजवादी संघटनेचे अध्यक्ष श्री शंभूभाऊ बांदेकर यांना पुष्पगुच्छ देतील सौ स्नेहा गुडाळकर. सत्कारमूर्ती श्री कमलाकर उमरसकर यांना पुष्पगुच्छ देतील श्री विलास नागपूरकर. सत्कारमूर्ती श्री ध्रुव गुडाळकर यांना पुष्पगुच्छ देतील सौ मनाली चव्हाण. मान्यवरांच्या माहितीसाठी आजच्या कार्यक्रमाचे उपस्थिती आमचे संदिग्ध ज्येष्ठ पत्रकार आणि नवप्रभाचे माजी संपादक आदरणीय सुरेश वाळवे, यांचे खास निमंत्रित हापसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि आमचे मित्र श्री सुधीर कांदोळकर, उपस्थित समाजवादी समितीचे सगळे पदाधिकारी, मी नावं घेत नाही, महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी, खास आमच्या विनंतीस मान करून उपस्थित असलेल्या नगरसेविका आणि समाजसेविका माननीय डॉक्टर चिखोलकर, आमचे पत्रकार मित्र श्री नारायण राठोड आणि बंधू भगिनी, संपूर्ण गोव्यात पहिल्यांदा आम्ही माननीय यज्ञनाथ थत्ते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम. हे यज्ञनाथ थत्ते कोण हे तुम्हाला कळावं म्हणून मी जरा 2 दिवसात त्याची माहिती करतो.
यदुनाथ थत्ते जे साने गुरुजींनी जे साधना नावाचं साप्ताहिक काढलं होतं त्याचे ते संपादक ते पत्रकार तर होते, स्वातंत्र्य सैनिक होते, लेखक होते आणि त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक बातमीची मानून वाणीने आणि लेखणीने निर्भीडपणे आणि निष्ठुर कार्य करणारे एक धडाडीचे अधिकारी. त्यांनी आपल्या आयुष्यात 150च्या वर पुस्तकं लिहिली आणि ह्या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे साने गुरुजींचं चरित्र आहे, महात्मा गांधींचं चरित्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आहे, जगदीशचंद्र बोसांचं चरित्र आहे, होमी भाभांचं चरित्र आहे, अशी 12 प्रकारे पुस्तकं चरित्रात्मक केली आणि उरलेली पुस्तकं त्यांनी विद्यार्थ्यांपासून शिबिरार्थीपर्यंत, विचारवंतापासून प्रज्ञावंतापर्यंत सगळ्यांना मार्गदर्शक करणारी अशी त्यांनी पुस्तकं लिहिली आणि सामाजिक चळवळी त्यांनी जास्तीत जास्त केली. हे यदुनाथ थत्ते म्हणजे साने गुरुजी स्थापन शास्त्राचे संपादक तर होते, पण त्याचबरोबर बाबा आमटे यांनी जे आनंदवन तयार केलं होतं त्याच्यासाठी अथपासून इथेपर्यंत कार्यरत असणारी एक व्यक्तिमत्व होतं. बाबा आमटेचा एकही प्रकल्प असा राहिला नाही की जिथं यदुनाथ थत्तेने ते काम सत्य होण्यासाठी आपला पुढाकार कधी घेतला. पण असंही झालं तर त्याचबरोबर आणखी एक गोष्ट अशी की साने गुरुजींनी जी आंतरखाती संस्था निर्माण केली होती तिचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते आयुष्याच्या अखेरपर्यंत, त्याप्रमाणे त्यांच्या पत्रकारितेबद्दल सांगायचं तर पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी म्हटलं की ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या वेळी निर्भीडपणे परखडपणे लिहिणारे लोकमान्य टिळक यांना जशी त्यांच्या वृत्तपत्रावर बंदी घातली होती त्याचप्रमाणे आणीबाणीच्या काळात साधना त्यांनी केलेली पत्रकारिता पाहून त्यांना त्यांच्या साधनावरही बंदी घातली. पण लोकांचा मोठेपणा असा की ती अनामत रक्कम त्यांना जमा करावी लागत असेल, ती रक्कम सगळे स्वातंत्र्यावर प्रेम असणारे आणि ह्या पत्रकारितेवर प्रेम असणारे माणसं स्वतः पैसे गोळा करून यदुनाथ थत्तेंकडे द्यायचे. आणि म्हणून पु ल देशपांडेंनी म्हटलं होतं की लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या पत्रकारितेवर काम केलं तेच काम यदुनाथ थत्तेंनी. अशा एका व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा आदर्श समाजाला कळावा म्हणून आम्ही त्यांचा कार्यक्रम हा करण्यात आला. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी तशीच निर्भीडपणे, निष्ठुरपणे आणि निरळसपणे पत्रकारिता करणारे सुरेश वाळवे आहेत आमच्याबद्दल. त्यांच्या मनाचा एक मोठेपणा असा की आज ज्यांचा सन्मान होत आहे ते दोघे लिहिते करण्याचं काम त्यांनी केलं. आज आम्ही ज्यांचा सत्कार करत होता पत्रकार म्हणून ते दलित समाजाचे ज्येष्ठ पत्रकार आणि शब्दसाधनाचे संपादक कमलाकर मनोहर उमरसकर किंवा नाट्यकर्मी आणि लेखक ध्रुवसाबा कुडाळकर आणि एकाचे कवी यांना लिहित्या करण्याचं काम वाळवे साहेबांनी इतकंच नव्हे तर माझ्यासारख्यालाही लिहिते व्हा म्हणून सांगण्यातही त्यांनी केलं. आणि अनेक वेळा हे संपादक असताना मी गेल्या तरी हे ठीक आहे तुम्ही ह्या विषयावर लिहिलं तर बरोबर म्हणजे मला विशेष असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यात लाभलं. खरं म्हणजे ते सहसा बाहेर पडत नाही, परंतु मी त्यांना विनंती केली आणि गेलो त्यांच्याकडे. त्यावेळेला त्यांनी आम्हाला खायला गोड दिलं आणि आमचं गोड करता करताना आम्हाला गोड बातमी दिली की बांदेकर तुम्ही मुद्दाम आला म्हणून मी येतो. आता त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगावी लागते. पत्रकार म्हणून कमलाकर उमरसकरचा सत्कार पत्रकार ज्येष्ठ पत्रकार ठीक आहे, युवक तर नाटककार ही बाजू कदाचित तुम्हाला माहीत नसेल की सुरेश वाळवे म्हणजे आमचं नशीब की ते पत्रकारिता राहून आम्हाला त्यांनी लिहितं केलं, नाहीतर ते चित्रपटसृष्टीत जाणार होते. पत्रकार सृष्टी राहून चित्रपटसृष्टी आता अजूनही व्यक्तिमत्व बघा म्हणजे तरुण तुर्क म्हातारे असं म्हणत नाही, पण देवानंदची भूमिका साधणारे असे ते व्यक्तिमत्व आहे. आणि त्याच्यात ते गेले नाही म्हणून ते फक्त पत्रकार आहेत आणि ते स्वतः नाट्यकर्मी आहेत, नाटककार आहेत, संगीत जाणणारे आहेत. म्हणून
त्यांचा एक योग पुरस्काराचा सन्मान त्यांच्या हस्ते व्हावा. तुमचा एक कपिलाशक्तीचा योग आम्हाला जुळून आला आणि त्याला साहेबांनी मान्यता दिली. पुनश्च त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि यदुनाथ दत्ते यांची थोडक्यात पण महत्त्वपूर्ण अशी माहिती उपस्थितांना करून दिली. त्यानंतर सत्कारमूर्ती श्री कमलाकर उदस्कर यांचा सविस्तर परिचय करून देण्यासाठी मी समाजोन्नती संघटनेचे सचिव श्री राजेश चव्हाण यांना विनंती करतो व त्यांचा परिचय चालू असताना श्री कमलाकर उदस्कर यांचा यथोचित सत्कार करण्याची विनंती मी प्रमुख अतिथी व मान्यवरांना करतो. पत्रकारितेची आहे. त्यांनी आपली पत्रकारिता कारकीर्द दैनिक नवप्रभा या वर्तमानपत्रातून सुरू झाली. प्रथम वाचकांची विचार या सदरातून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवले. नंतर नवप्रभाच्या सुवर्णबद्ध सदरातून नवा खूप बोलू लागला. हा ललित लेख प्रसिद्ध झाल्यानंतर उदस्कर यांनी मागे वळून पाहिले. त्यांनी आपले लेखन चालूच ठेवले. दैनिक नवप्रभाचे तत्कालीन संपादक श्री सुरेश भालवे सरांचे त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले. त्यांचा उत्साह वाढला. कविता, चित्रोत्सव, नाटक, बातमीदार अनेक साहित्याचे विषय हाताळले. उदस्कर यांनी दैनिक नवप्रभा, दैनिक पुढारी, दैनिक लोकमत, दैनिक स्वाभी, दैनिक हेराल्ड या वृत्तपत्रात काम केले आहे. आज उदस्कर यांनी आपले स्वतःची न्यूज चॅनलचे संपादक आहेत. या दिवसात पुढे येणारे त्यांचे गुरु नवप्रभाचे संपादक श्री सुरेश भालवे सर आणि पुढारी वर्तमानपत्राचे निवासी संपादक प्रभाकर ढगे या क्षेत्रात आपल्याला पुढे येणारे त्यांचे गुरु नवप्रभाचे संपादक श्री सुरेश भालवे सर आणि पुढारी वर्तमानपत्राचे संपादक प्रभाकर ढगे त्यांचे मुलाचे मार्गदर्शन मिळाले नसते तर पत्रलेखन बातमीदाराचे संपादक म्हणून बदल मारू शकले नसते. याशिवाय नाट्यलेखक मन बैठे गडी विस्कटली संसाराची साहेब तुम्ही सुद्धा अशी त्यांनी 3 नाटकं लिहिली आहेत. राज्यातील अनेक संस्था संघटनेचे पदाधिकारी आहेत. अनेक संस्था संघटनातर्फे सत्कार सन्मान झाले आहेत. अनेक बक्षिसेही प्राप्त झाली आहेत. शब्दसंसार परिवार संस्थेचे संपादक अध्यक्ष आहेत. अशा या नेतृत्वाला आणि समाज उन्नतीच्या संघटनेतर्फे आयोजित केलेल्या सत्काराला आम्ही सर्वांकडून लाखो शुभेच्छा. धन्यवाद राजेश चव्हाण तसेच मान्यवरांना धन्यवाद. यानंतर सत्कारमूर्ती श्री ध्रुव खुराळकर यांचा परिचय करून देण्यासाठी परत मी श्री राजेश चव्हाण यांना विनंती करतो. ध्रुव सावा खुराळकर यांचे संक्षिप्त परिचय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नाट्यकार, देशाच्या राजधानीत बृहन महाराष्ट्र मराठी नाट्य स्पर्धेत दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे 2005 साली संगीत त्रिपुटी वेगळा ज्ञानेशी व 2013 साली संगीत तोची एक ओंकार या त्यांच्या दोन्ही नाटकाला प्रथम राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. तसेच तृतीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रीय राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना आत्मकार या नाटकासाठी तृतीय पुरस्कार मिळाला आहे. राजीव गांधी कला मंदिर कोंडा येथे 2 अखिल गोवा ऐतिहासिक नाट्य स्पर्धेत अमरात फुले कृती या नाटकाला उत्कृष्ट लेखनाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2011 साली बृहन महाराष्ट्र नाट्य स्पर्धेत तुझी जिल्हा साई या नाटकाला सादरीकरणात सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यावेळी श्री शंभूबाई बांदेकर त्यांच्या पुढाकाराने पुरातन वास्तू संग्रहालयाच्या सभागृहात सर्व कलाकारांचे जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर तुझी जिल्हा साई या नाटकाची प्रदर्शनी केली फिल्म बनवली. 2011 साली दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जाहीर सत्कार. 1999 साली साहित्य कला यात्रेतर्फे पुणे येथे प्रसिद्ध कादंबरी शिवाजी सावंत यांच्या हस्ते सत्कार. सामाजिक, पौराणिक, दशावतार, काल्पनिक, ऐतिहासिक, विनोदी विविध प्रकारच्या मराठीतून
मराठीतून 60च्या वर नाट्यलेखन केले आहे. गोवा महाराष्ट्रात अशा विविध ठिकाणी 50च्या वर नाट्य दिग्दर्शन केलेले आहे. विविध ठिकाणी भूषण कला संस्था स्थापन करून दर्जेदार नाट्य घेऊन गोवा, महाराष्ट्र व दिल्ली येथे प्रयोग सादर केले आहेत. त्यांची साहित्य कृती विविध ठिकाणी भारतीय चित्रपट तसेच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध संस्थांतर्फे भरपूर सन्मान गौरव झाले आहेत. अनेक संस्थेचे कार्यशील पदाधिकारी त्यांची पत्नी दीप्ती सूर्यभूषण केदार बक्षीसपत्र नाट्य कलाकार आहेत. त्यांच्या भाषेत परिचय करायला गेलो तर फार मोठा आहे, म्हणून मी त्यांचा संक्षिप्त परिचय घेऊन तेच धन्यवाद. कला सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष श्री श्री दामोदर मुराळकर हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करतील. त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन करतील. मी श्री सोमनाथ उमरसकर सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार तर माझे संपादक सुरेश वाघ सर खरं तर या सत्काराला मी काय उत्तर आहे हा मोठा प्रश्न. गेली कित्येक वर्षे मी समाजसेवेत करतो. समाजसेवेत करताना मला खाण्याची आवड आणि अशा करता मी नवा प्रभाव मला परत त्यावेळी स्वस्त आणि हे वर्तमानपत्र माझे वडील दुकानावर ठेवलेला तिथं मी बसत होतो आणि माझ्या समोरच्या एका दुकानात एक नवप्रवाह वर्तमानपत्राचा वाचक तो दररोज वर्तमानपत्र खायला आणि दुपारच्या वेळी मी दुकानावर बसतो तेव्हा तिचा नाव तो नवप्रभावाचा वाचता वाचता सकाळ 1 वाजता वाजता मला एक गोष्टी आहे. मी वर्तमानपत्रात लिहिताना बऱ्याच वेळा लिहावंसं वाटतं म्हणून मी पत्रलेखन करत असे. काही वेळा मी सभांना असं करता करता एका दिवशी एक माझ्या वर्तमानपत्रातून पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर मला एवढा अनुभव आला की मला काय ते हवं नाही असा माझ्यावर आघात झाला आणि असं लिहिता लिहिता आणि माझी होता मला एक ललित लेख लिहावा आणि नवप्रभातून सुवर्णमध्ये हे एक सजग सुराचं
या स्वर्णमध्याने एक माझी जुनी स्कूटर घेऊन पणजीला जायचं. पणजीला जाताना ती स्कूटर त्या ठिकाणी बंद पडली पुलाच्या मधोमध आणि एक असा प्रकार घडला. आम्ही कधी चालतही गेलो नाही आणि स्कूटरनेही गेलो नाही आणि पुलावरून जाताना या पुलाची धडपड कशी असायची, पूल कसा असतो काय असतो हे नव्हतं. पण मी स्कूटर तिथं थांबवल्यानंतर तो पूल खालीवर झाला. मी थोडा घाबरल्यासारखं तिथं गाडी कशी स्टार्ट करायची. आल्यानंतर काही जणांना विचारलं काही जणांना आणि त्या दिवसापासून मला ते विचार आला आणि माझ्या हातून नकळत नवा पूल बोलू लागला. हा एक दलित घेऊन गेला आणि मी तो नव्हता बरोबर सरांनी वाचला. त्यातून एडिटिंग कसं काय केलं पण प्रसिद्ध झाल्यानंतर या लेखातून मला स्फूर्ती आली. अशी स्फूर्ती आली की मी तेव्हापासून लिहायला सुरुवात केली. लिहिता कविता लिहिल्या, नाटक लिहिलं. माझ्या जास्त कविता नॉवलापासून जास्त प्रसिद्ध झाल्या. माझा एक मित्र अरुण नाईक हा भाकड टीका म्हणून कविता आणि त्या दररोज मी वाचायचो. मी असं करता करता मलाही वाटलं की अशा कविता लिहावं आणि त्या कवितेला नाव काय द्यावं. मी असं एक नाव दिलं की विद्रोही कविता आणि त्या विद्रोही कविता आज हा असा प्रसंग आज आणि लिहिल्यानंतर आज मला सरांनी मला स्फूर्ती दिल्यानंतर मला असं वाटतं सर म्हणाले आम्हाला पत्रकार मी म्हटलं सरांना सर जर तुम्ही मला माझा सत्कार करायचा आहे तर माझी इच्छा आहे. माझा सत्कार माझ्या सरांकडून थोडे धार्मिकडून व्हायला पाहिजे. आणि आज त्यांचा सत्कार माझा सत्कार त्यांच्या हातून झाला हे माझा आणि हा सत्कार माझ्या चिरस्मरणात हे दोन शब्द सांगतो. सरांना शुभेच्छा देतो. आजही त्यांनी आपलं लेखन चालू केलेलं आहे. वर्तमानपत्रात त्यांचे अनेक राजकीय प्रश्नावर अनेक प्रसिद्ध होते आणि आम्हाला मिळालं तर ते आम्ही सतत पाहतो. त्यांचंही लेखन करत आहोत. त्यांना दीर्घायुष्य खरं म्हणजे देशाच्या राजधानीत गेलो मी. माझ्या कुटुंबाचं, माझ्या तालुक्याचं, माझ्या गोव्याचं नाव घेऊन दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत झेंडा पाहून आलो. तर ती शब्द कसे दर्जेदार लिहावे, त्या शब्दाला किती वजन असेल, ते शब्द लोकांना रुजतील की पचतील आणि ते प्रेक्षकापर्यंत जायला पाहिजे, त्यांना ते भावले पाहिजे. आणि हा दर्जा या बसलेल्या माझ्या गुरुने मला वर्तमानपत्रात कविता लिहिताना, ललित लेख लिहिताना जर जास्ती प्रोत्साहन दिलं तर वाढवेच लागेल. आणि त्याचमुळे आज आम्ही कुठेही ताट मानेने दोन शब्द बोलू शकतो, कुठेही बोलू शकतो. ती त्यांच्या लेखणीची ताकद. ज्या वेळेला आमच्याकडे टेलिफोनही आला नव्हता, फक्त टपाल खाते आणि वर्तमानपत्रात कविता पाठवायची तर टपाल खात्यातून पाठवायची. पण त्यांचे अग्रलेख मी हॉटेल वगैरेमध्ये होतो, आवर्जून रात्री सुद्धा वाचायचो आणि त्या अग्रलेखाने दिलेली ताकद आज आदर्शपणे आहे हे सांगताना सर मला खूप अभिमान वाटतो. नवपूर्ण भविष्य हे अचानक भाऊने घडून
माझ्या स्वप्नी नव्हतं की माझा सत्कार समाजोन्नती संघटना अशा प्रकारे करेल की जे आम्हाला साहित्य क्षेत्रात पुढे घेऊन जाणारे साक्षी आमचे गुरु वाळवे सर असतील आणि या कोणगेश्वराच्या थळातले सुधीर गांदोळकर असतील हे माहीत नव्हतं. पण हा योगायोग जुळून आला. तुम्ही खरं म्हणजे आपले संघटनेचे लोक अनुपस्थित आहेत ते आपले 4 लोक असायला पाहिजे होते, खरं आहे ते. पण अशा प्रोग्रामाला जाणंही आता कोणाला झेपत नाही, परवडत नाही. आणि काय कसले सत्कार, कोणाचे सत्कार, असे सत्कार पैसे देऊन केले जातात किती, पण सत्काराची गोष्ट ही जी खरी गोष्ट होती आहे. ज्यावेळी मी नाटक लिहायचो माझ्या गावातील काही लोकांनी मला हिणवलं, अक्षरशः मला पृष्ठ केलं की काय लिहिणार हा नाटक. पण ज्या जिद्दीने मी लिहित गेलो तेव्हा दिल्लीला नाटक पाठवायचं, तेव्हा बृहन महाराष्ट्रातील जे परीक्षक समीक्षक असतील त्यांच्याकडून ती पास केली जायची आणि नंतरच मग तिथं नाटक सादर करायला परवानगी दिली जात होती. आणि अशा पद्धतीने तेव्हा नाटक मला असं वाटायचं आता खरंच चांगलं लिहायचं. पण लिहिताना की दर्जा असावा की जिथं नाटक घेऊन जाशील तिथं ते टिकलं पाहिजे, ते प्रेक्षकांना भावलं पाहिजे, त्याची उंची असायला पाहिजे, ते दर्जेदार असायला पाहिजे. ह्या हेतूने मी रात्र लिहायचो. मला जेव्हा आठवण यायची तेव्हा माझ्या घरात मी मग माझ्या बायको मुलांना डिस्टर्ब नाही करायचो. मी कुठेतरी एका खोलीत जाऊन बसायचो आणि रात्र लिहायचो. अक्षरशः तुम्हाला माहीत नसेल मी खोजागिरीच्या पौर्णिमामध्ये समुद्रकाठी बसून एक कविता लिहिली होती. ती कविता सरांनी सुद्धा वर्तमानपत्रात त्यावेळी छापली होती. अक्षरशः ते कासव येतात रात्रीचे दिसतात, ते एक जगलत प्रकाश असतो चांदण्याचा. आणि ही आम्हाला जी आदत झाली, जी आम्हाला सवय झाली, तर कोणामुळे, वाळवे सरांमुळे. जर तेव्हा त्यांनी आमच्या कविता छापल्या नसत्या, ललित लेख छापले नसते, तर आम्ही नाराज झालो असतो आणि ध्रुव कुळाकर ही व्यक्ती आज इथे उभं राहून बोलू शकली नसती. सर खूप तुम्ही आमच्यासाठी जन्मांतरीचं सौभाग्य भाग्य आम्हाला दिलं. म्हणून आम्ही शब्दाचे हे जसे आपले तुकाराम महाराज म्हणतात तसे आमच्या घरी त्या पद्धतीनं आज तुम्ही आम्हाला घडवला. भाऊही म्हणतात की ते LLB झालेले, त्यांच्याकडे पहिला अभ्यास आहे, पण ज्या पद्धतीनं लिहितात ते काल सुद्धा त्यांचा लेख आहे सत्तेवर. अशा वेळी त्यांना तर नेहमीच दिसलेले वर्तमानपत्रातून येतात. पण सर अशा कित्येक गोमंतकांना साहित्याच्या पायऱ्या आणि कळसावर तुम्ही चढवला. तुम्हाला धन्यवाद आणि नमन. धन्यवाद. सुभाष सुरेश वाळवे तसेच समाज उन्नती याचे अध्यक्ष शंभूभाऊ मांदेकर, सत्कार मूर्ती ध्रुव कुडाळकर, तसेच कमलाकर वरसकर आणि या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर दामोदर कुडाळकर, म्हापसा म्युन्सिपाल्टीच्या नगरसेविका सौभाग्यवती डॉक्टर नूतन बिचोलकर, तसेच आमचे राठोड सर, तसेच हांगा जमलेले सगळे माझ्या भावांनो आणि भयणींनो. आयज हो बऱ्यापैकी प्रोग्राम हांगा आयज आमचे शंभूभाऊ मांदेकर यांच्यानी आयोजित केला. आता एक 15 दीस ह्या प्रोग्रामाक लागून त्यांची सदांतर धडाडी असली माझे कडेन 4-5 फाटी तरी पावली. बऱ्यापैकी प्रोग्राम आणि आयज जो दोगांचो सत्कार त्या निमित्तान हांगा दोतोर आसा ध्रुव कुडाळकर तसंच कमलाकर वरसकर जे बऱ्यापैकी कलाकार, बऱ्यापैकी नाटककार, नाटक काम करते आणि कलाकारांक सदांच एक गर्व आसता त्यांचे शाबासकी दिवप, त्यांचे सत्कार करप, तांकां बक्षीस मेळप, हेतूनच ते
उलयता ताका पयशांची आशा नासता, पूण जे तेंच्या आंगान जे कितें गुण आहा जावं ते हे लोकांक दाखयले काय त्यांची प्रशंसा केली की बरें दिसता. आणि ते पद्दतीनूच जे असे विचार लक्षात घेवन आमचे अध्यक्ष शंभू भाऊ गांधीकर यांच्यानी आयज त्यांचो सत्कार करून घडोवन हाडलेलो आहा. गोंय बी ज्येष्ठ पत्रकारा वरसून म्हणजे सुरेश वाळवी सर यांच्या वरसून बरी गजाल. आणि यांचे जे प्रेरणा तर यांचो जो आदर बाकीच्यांनी घेवप आणि फुडें वचप, त्या भुरग्यांनी घेवप, हेच्या मागीर हो मेन हेतू. आणि हे असले कामाक आमचे शंभू भाऊ सदांच फुडें आसतात. आणि बाबा आमचो कमलाकर उमरजकर आतां कितलींच वर्सां जालीं हांव पळयता सादेपणान तेजी केन्ना येना, आपलो कितें प्रोग्राम फटाफट येयले आनी ते आपले गुण जे तेंचे लेखन आहा ते हेतून एक म्हणजे कोणाक कसो कितें आपल्या गुणान ते बरोवन वयर हाडचो, जावं हो कसो प्रसंग आहा तो लोकां पर्यंत कसो पावोवचो ह्या बद्दल तांकां बऱ्यापैकी या. आनी ते कोणाची कटकट नासतना शांत हेतून आपल्या स्वभावान हे काम बरें करता. हांव दोगांयचे आयज सत्कार म्हणजे तेंचे अभिनंदन करता आणि मागता तेंची जी फुडली पिरेड आहा तांकां बरें बरें आयुश्य दिवचे आणि तेंची फुडली कारकिर्दी आहा ती बरी नांव आसली जावचे. आयज हांगा आमचे ज्येश्ठ पत्रकार बाबा हेच्या बद्दल यदुनाथ दत्ते हेच्या बद्दल शंभू भावान माहिती दिल्ली ना. तेंची आयज जन्मशताब्दी त्या निमतान हो प्रोग्राम जाला आणि त्या निमतान म्हाका हांगा येवन एक दोन शब्द सांगपाक दिल्या बद्दल ह्या संस्थेचे आभारी आहा. सगळ्यांक देव बरें. धन्यवाद. नमस्कार. पदोपदी पसरवून कामगिरीच्या हाती होऊन या बेघोष ठाकूर कागदी ध्येय बघावं अशी त्यांची अविचल घोषणा होती. या माननीय यजमान थत्ते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंभू भाऊ गांधीकर ते म्हणतात की त्यांचा विरोध ते बोलते माझे शिष्य असणार आहे त्याबद्दल मला अभिमान आहे. समाजोन्नती संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर निकम बिचोलकर मी बिचोलीचा नाव मात्र त्यांचा बिचोलकर ज्येष्ठ पत्रकार नारायण सर सातवड संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि मित्र हो. मित्रापेक्षा मैत्रिणी जास्त असतात. आनंदाची गोष्ट आहे. आणखी थोडी माणसं मिळाली असतील हजर असतील आणि ध्रुव आणि कमलाकर यांचा सत्काराचे साक्षीदार असतील तर मला आणखी आनंद झाला असता. आणि दुसऱ्या वेळी मोठा सत्कार करूया आणि त्यावेळी पण मी हजर असणार. यदुनाथ दत्ते यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1922 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 10 मे 1998. 76 वर्षांचं आयुष्य लाभलं. साधनेचे ते संपादक 26 वर्ष काढले. त्यांच्यानंतर वसंत बाबर त्यांच्या पूर्वी अनुभूती 48 साली त्यांनी स्थापन केलेली साधना. साधनेचा अर्थ असा की सात्विकतेनं एखाद्या गोष्टीची सेवा करणं. तप आणि साधना ह्याच्यामध्ये फरक आहे. तप हे थोडंसं उग्र असतं. कामोतीनं तप केलं शंकर मिळावं, भस्मासुरानं तप केलं. तप आणि साधना याच्यामधला हा थोडासा फरक आहे. आणि जी साधना सप्ताह होतं किंवा अजून आहे त्याची रीच किती असेल विचारवंतापर्यंत. आणि जे कार्यकर्ते समाजवादी विचाराचे आता शंभू भाऊ गांधीकरांसारखे त्यांच्यापर्यंतच पोहोचायचं. पण एकातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा म्हणजे ज्योतिषे ज्योत जगाते चलो अशा पद्धतीनं ही समाजवादी विचारांची ज्योत महाराष्ट्रभर पसरत झाली. एक आपण गोष्ट लक्षात घेतली नाही. टिळकांचा केसरी 1889 मध्ये स्थापन झालं. टिळकांचं निधन झालं ते 1920 मध्ये. मधल्या काळामध्ये पहिली साप्ताहिक नंतर 20 साप्ताहिक अशा पद्धतीने केसरी असायचं. तेवढा पेपर असायचा.
महाराष्ट्रात त्यावेळी साक्षरता ती किती असणार, तो तेथे जाणार कुठपर्यंत, महाराष्ट्राच्या कुठच्या कानाकोपऱ्यापर्यंत, त्याचा विचार पोचणार कसा, पण हे सगळं घडत होतं. तेच आपण आपल्या भारतकार जे व्यंकट देसाई होते त्याचे भारतकार होते, त्यांचं भारत नावाचा साप्ताहिक होतं. तर हे भारत साप्ताहिक काढण्यामध्ये ते किती लोकांपर्यंत पोहोचणार, त्याचे विचार कसे लोकांपर्यंत पोहोचणार, पण ते सगळं व्हायचं. आजच्यासारखी सगळी कम्युनिकेशन व्यवस्था त्यावेळी नव्हती, तरी हे घडून यायचा हा मोठा चमत्कार. आणि हा चमत्कार म्हणजे त्यांच्या लेखणीचा साक्षात्कार. रघुनाथ थत्ते जसे शंभू भाऊने आज पुढारीमध्ये तरुण भारतमध्ये सुंदर लेख लिहिलेला आहे, आम्हाला त्यांनी कामच ठेवलेलं नाही. आणि मगाची त्यांनी रघुनाथजीबद्दल इतकी माहिती दिली की मला आता प्रश्न पडला आणखी काय बोलायचं. बाबा त्यांच्याबरोबर आनंद झाला. खलिस्तान चळवळ ज्यावेळी पंजाबमध्ये अगदी पेटली होती त्या काळात रघुनाथ थत्ते इथे निर्भयपणे गेले होते. कधी कुठून गोळी गेली याचा विचार न करता रघुनाथ थत्ते आंतरभारतीचे पुन्हा प्रसारक होते. तर ही सगळी गोष्ट त्यांनी शस्त्रशक्तीपेक्षा शब्दशक्तीवर विश्वास दृढ ठेवून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि तोच वारसा मला आता आनंद वाटतोय की आपल्या कमलाकर हुंदस्कर त्याच्या हे जे काही साप्ताहिक करतात त्याचं नाव पण शब्दशाळेत आहे. म्हणजे शब्दशक्तीपेक्षा शब्दशक्तीवर विश्वास ठेवतो. आमच्या कांदोळकरांनी बरोबर सांगितलं. मी आता कमलाकर हुंदस्करांना जवळ 15-20 वर्षांनी ओळखतो. त्यांच्या कविता कधी छापून आल्या मला आठवत नाही, काही मी ओळख नाही. ध्रुवच्या कविता कधी छापून आल्या मला आठवत नाही. तर 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला कसं आठवतं. पण कमलाकर माझ्याकडे पहिले आता सर काही डेटलाईन नाही म्हणून सांगितलं. म्हणजे पत्रकारित मी कुठून करणार आहे, मला रिपोर्टिंग करायचं आहे, तर त्यांना शिवदेऊन करायचं होतं. आणि तुम्हाला मला डेटलाईन द्या. शब्दांचं सामर्थ्य हे सगळ्यापेक्षा महत्त्वाचं असतं. ते चांगले घडवतात, वाईट घडवतात. बरोबर सांगितलं की लोकांना दुखावून शब्दांचा शस्त्रासारखा वापर करून समाजात फार काही होत असतं. टीका करावी, वाईट गोष्ट त्याच्यावर आहार केलाच पाहिजे. पण कुठचीही क्रांती ओव्हरनाईट होत नाही. लष्करी क्रांती सोडली तर आज तुम्ही सगळं बघत असाल की आपलं रशिया आणि पाकिस्तान आपलं युक्रेनचं मोठं मोठं युद्ध चालू आहे. युद्ध एकतर्फी चालू आहे. 32 दिवस झाले. एवढ्या मोठ्या भारताला एक छोटासा देश कसं तोंड देतो बघा. सगळी शहरं बेचिराग झालेली आहे. ते बघत टी व्हीवर दृश्य सगळे राखाडी रंग, सगळीकडे बॉम्ब आणि ते क्षेपणास्त्र टाकून तिथे शस्त्रांचं काम दिसतंय तुम्हाला. हे सगळं दिसतोय ते दिसतं दिसतं. पण या शस्त्रापेक्षा सुद्धा शब्द कसे महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला मी सांगतो. पुतीन जगातला मला वाटतं सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जर कोण असेल तर तो पुतीन असेल. काय करायचं म्हणजे जगत जर उरलं नसेल तर तुझे पैसे आणि तुझी फॅमिली कुठच्या तरी सायबेरियाच्या त्या एका अंडरग्राऊंड बंकरमध्ये किंवा सुरक्षित काय मिळणार आहे. त्यामुळं लष्करी गांधी पाकिस्तानच्या बाबतीत म्हणतो की इम्रान खानची बहुतेक उचलबांगडी व्हायची शक्यता आहे. आणि नंतर तिथं कसं आपल्याकडे कशी कर्तव्यरहित लोकशाही वापरून आपल्या सत्ता पालट होतो, सत्तांतर होतं. पाकिस्तानमध्ये तसं होत नाही. तिथे मागच्या मागे मुशर्रफने कशी नवाज शरीफकडून सत्ता बळकावली होती, तसं उद्या काहीतरी तो राजवादी कोणतरी करील असं मला तर भीती वाटायला लागली. आणि पाकिस्तानमध्ये लष्करशाही हुकुमशाही येणं हे भारताला जास्त धोका आहे. लगेच भारत नष्ट करूया आपण. तर अशा शब्दशक्तीपेक्षा शब्दशक्ती हे आमच्या कमलाकर हुंदस्करकडे पण आहे आणि ध्रुव कुडाळकरकडे पण आहे. कमलाकरच्या बाबतीत मला त्याच्या नावात बघा एक कमलाकर आणि हुंदस्कर म्हणजे सिव्हिलिटी डेडिकेशन त्याने म्हणतात किंवा तुम्हाला जास्त शब्दाशी खेळ करायची नसतं तसं त्यांच्या नावामध्ये आहे. आणि ध्रुव तर ते आता अडवून बोललेलाच आहे. 60 पुस्तकं, 60 नाटकं, त्या दिग्दर्शन भूमिका, त्याचा चेहरा वाटवायला आहे. त्यामुळे कलाकाराला जसं आवश्यक असतं ना तसं काही फीचर्स आहेत त्यांच्यामध्ये.
शब्दावर शब्दप्रयोगावर त्यांची आता मला जी झलक मिळाली त्याच्यावर हे उत्तम कलाकार आहेत त्याची पण खात्री म्हटली. मी अजून नाटक बघितलेली नाहीत त्यांची, कधीतरी पुढं नाटक असेल ना काही मला सांगा, मी एक त्याची खूप असो तिकडे असतो तर ते सुद्धा आहे. पण स्पर्धेमध्ये नाटक तुम्ही सादर करा म्हणजे तुम्हाला खरं कळलं की तुम्ही उभ्या लिहा. तर गावच्या उत्सवी नाटक मी पण केलेले आहे आणि वारसा गायचं आहे. मी सौभद्र नाटकाचं सौभद्र नाटक 6 तास चालतं, सगळी 120 गाणी आहेत. मी ती 80वर आणली आणि 2 तासाचं सौभद्र नाटक केलेलं आहे. 2 hours. लोकांना कोण ते पहाटे प्रिय पहायच्या वेळी रात्रीचा समय असेल वगैरे ते उशकतात. त्यामुळे खरोखरच म्हणे गागायचं इतका वेळ आहे का लावून तुमच्याकडे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला कामाला जायचं असतं, त्यामुळे चालायचं ते कामही असं आणि सगळ्यांमध्ये असं काढला होता. आणि ते 2 तासाचं सौंदर्य करण्याचा दिवस करताना माझी भेटे उडाली. एका बैठकीत केलं मी ते कॉम्प्युटरवरच्या माणसांनी सांगत गेलं. तर माझ्यापुढे दुसरी संहिता होती, मी जवळजवळ कॉपी केली, सुटसुटीत ॲव्हरेज केलं छोटेखाने. पण कुडाळकरची जी नाटकं आहेत ती स्वतःच्या कल्पनाशक्तीवर वापरलेली आणि ती मला म्हणाले सामाजिक आहे, पौराणिक आहे, ऐतिहासिक आहे. एवढा मोठा माणूस मला माहीतच नाही. हे माझं अज्ञान आहे. मी तो छोटा आहे असं म्हणत नाही किंवा त्याच्याबद्दल उठवला तर हुनसकरबद्दल 10 वर्ष म्हणजे तुमच्या शाळेत शब्द सांगितलेला एक पानात तर तुमचं ते सांगतो नथिंग डुईंग याच्यावरती 2 पानं झालीच पाहिजे. काय मदत पाहिजे तुम्ही मला सांगा. त्या 2 पानांचं उद्घाटन त्याचा समारंभ असा आमच्या असतील, बांधेकर असतील, आपण सगळे असा लक्षात नाही आमच्या घरी करूया. इथं नसेल तुमच्या घरी सासोलीला करूया. शब्दशास्त्राचे 2 पानं झाले पाहिजे. पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही प्रेसलाईन घालत नाही. माझ्या दृष्टीनं हे मोठा संपादकाचं नाव धरलं, कुठं छापलं, कुठं विचित्र केलं, मुद्रक कोण, प्रकाशक कोण, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. तुम्ही तक्रार केली तर त्या म्हणून मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा देतो. 10 वर्ष तुम्ही केले तर नशीब समजा, कारण तुमच्या सगळ्याची संबंध चांगले आहे. तुम्ही कोणाला दुखवलेली नाही. सगळं चांगलं चालतं तोपर्यंत सगळं चांगलं चालतं, पण आपण वाईट हाती हे आलं पाहिजे. त्यामुळे ते एक तुम्ही करा. तुमचं रजिस्ट्रेशन किंवा त्याच्यावर पळवट आहे. तुमचा शंभू बांडेकरांचा मोठा मित्र होता, त्याचं नावच घेत नाही, नरेंद्र बोडके. तो बुलंद बिलंद काढायचा आणि खाजगी वितरणासाठी असं काहीतरी असं हे विकण्यासाठी नाही. काहीतरी त्या पळवाटाच्या कायद्याच्या हेतूने त्यातून ते मार्ग शोधा आणि सत्य साधना पाठीमध्ये दोन आम्ही तरी येऊ द्या. गोष्ट एक सांगायची समारंभाचं हे होतं असं मला एकच तुमचं बघितलं बाबा तुम्ही आमच्याकडे दिलेलं आहे. त्याबरोबर या शहराच्या बावीस तालुक्याच्या जाता जाता गोव्याच्या सीमेपलीकडे सासोलीच्या होणार, दोडामार्ग तालुक्याच्या होणार थोड्या समस्या पण त्यांना आल्या पाहिजे. त्यांना माझ्याशिवाय मला सांगा मागच्याबद्दल तुम्ही फक्त विचारबद्दल किंवा तांदूळ हे कलेक्टिव्ह उपाय कसे घेतात तुम्ही त्यांच्या जोपर्यंत लक्षात आणता काय सूचना कुडाळकर नाटक तुम्ही फार चांगलं केलेले आहे. मी अजून तरुण आहोत, त्यामुळे अजून आता 15-20 वर्ष तुम्ही रंगभूमीवर वावरू शकता. आणि लेखनाला तर वयाचं काय कशी येत नसते, तो तुमचा हात आणि डोकं चालतं तो तुम्ही घेऊ शकता. कोकऱ्याला तुमच्या त्या सागराच्या लाटात अनुभवात तुम्ही त्याला पण तुमची 7 पुस्तकं झाली की स्वप्नात झाली पाहिजे. त्यामुळे ते झालं तो पण तबी असावा. प्रॉब्लेम होता असा की अनेक वेळा मी म्हणायचो की पैशाचं सुख आणणं सोपं असतं, मला कळलं त्याच्यापेक्षा आरोग्याचं सुख आणणं हे खूप कठीण असतं. आज मी तो आहे, काल मी केमो घेतलेली आहे, आता माझे पाय जळत आहे, माझ्या पोटात मळमळतं आहे, काय बोलते हे मला कळत नाही. याची माझी मानसिक परिस्थिती आहे. म्हणून मी हा कार्यक्रम पहिल्यांदा नाकारला होता. शंभू बांदेकर हा माणूस कसा आहे, थोडासा हट्टी आहे. तो म्हणाला की मला अमुक
येत नाही तर मग त्याच्या पुढच्या काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं मी घराकडे येतो आणि मला अत्यंत अभिमानाने आनंद आमच्या 2 शिष्यांचा सत्कार आणि मी ज्यावेळी अग्रह धरतात ते वाल्वेच्याच वस्तू सुद्धा पाहिजे मग मी कोण राहतो काय म्हणणार हा बहुमान तुम्ही मला देताय त्याचं मी न घेणं म्हणजे हे विचित्रच असतं म्हणजे थोडीशी बघितल्यानंतर तुम्हाला जाणवणार नाही पण थोडासा हेल्थ प्रॉब्लेम आहे बऱ्याच प्रमाणात चांगला आहे तो तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मी त्यांनी तर म्हटलं दीर्घायुष्य मिळावं त्यांना ते नुसतं दीर्घायुष्य ते निरामय असलं पाहिजे त्याच्यामागं भारतीय मित्रकडे जाणार किंवा 15 दिवसांनी 15 दिवसांनी निवडणुकांमध्ये जावं त्याच्यानंतर रोगापेक्षा तो उपाय भयंकर असतो ते सगळं दाखवायचं नसतं आलं त्याला सोसायचं असते इतकी वर्ष मध्ये गेली त्यामुळे ही पण पुढची पण चांगली जाते तर ती कशासाठी जाते तर मला 2 पानांचा शब्द शारदा बघायची आणि शब्द बघायची गणपतीची मूर्ती आहे तिसरी की चौथी मूर्ती आहे अशाच तुम्हाला मूर्ती देणारे लोक आम्हाला यावं अशी त्या मूर्तीकडे विनंती करतो. धन्यवाद. आणि मी इथे या कार्यक्रमास खास उपस्थित जे आमचे गेस्ट म्हणून राहिले त्यांना एक पुष्पगुच्छ देण्यासाठी मी आमचे या कार्यक्रमाचे खास अतिथी श्री वाळवे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत करावं म्हणून. डॉक्टर नितन डिचोलकर, सौ आरती टोपले साहित्यिक, श्री प्रकाश बांदेकर, श्री रमाकांत हेळणकर, श्री चंद्रकांत, श्री नारायण राठोड, अंजली नारगोलकर, सत्कार मूर्तीच्या सौभाग्यवती सौ आज आम्ही समाज उन्नती संघटनेमार्फत हांगासर रघुनाथ भट्टे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त हांगा अखिल भारतीय असे कलाकार कमलाकर उमरसकर शब्दशास्त्रा चे संपादक आणि हांगा महान नाट्य कलाकार ध्रुवा कुडाळकर, लेखक, डायरेक्टर आणि नाटककार यांचो आजचा बहुमानान असं सत्कार घडोवन हाडलेलो आहा. आणि ह्या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर आमकां सुधीर आंदोळकर आणि सुरेश वाळवे हांगा व्यासपीठार लाभलेले आसा. आणि आमचे मध्यवर्ती समितीचे चेअरमॅन अध्यक्ष माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर आणि हांगासर डॉक्टर हांगासरले नगरसेविका म्हापसा नूतन डिचोलकर, तसेच आरती टोपले आणि हांगासर पत्रकार आणि हांगासर लांब लांब छापून आयिल्ले सगळे वास्कोच्या पोतान ते मुगांव